भीमाशंकर करंडक युवक महोत्सवच्या मुख्य मार्गदर्शिका NCRDच्या संचालिका माननीय पूर्वाताई दिलीपरावजी वळसे पाटील एकदा जोरदार 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 टाळ्या झाल्या पाहिजे ताईंसाठी. जोरदार टाळ्याने आपण ताईंचं स्वागत करूया. उपस्थित सर्वच अतिथी मान्यवरांचं स्वागत करूया. करंडकचा अनावरण सोहळा या ठिकाणी सुरू होत आहे. आपण आता काउंटडाऊन घेणार आहोत. So, are you ready? 5, 4, 3, 2, 1. न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती दुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. धन्यवाद. महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या सहकार्याने आणि ज्यांच्या संकल्पनेतून भीमाशंकर करंडक उदयास आला असे माजी सहकार मंत्री माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मंडळी. त्याचबरोबर अणुसया महिला उन्नती केंद्राच्या संस्थापक अध्यक्षा माननीय किरणताई दिलीपरावजी वळसे पाटील यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. जोरदार 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 टाळ्या झाल्या पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी सहकारी बँकेचे अध्यक्ष सन्माननीय देवेंद्रभाई शहा सर आणि समवेत आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचं भीमाशंकर करंडक 2025 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. एकदा जोरदार 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 टाळ्या झाल्या पाहिजेत. आकाश ठोसर यांची ग्रँड एंट्री खरं तर आजच्या भीमाशंकर करंडक युवक महोत्सव 2025 मध्ये होतीये. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आकाशजी ठोसर यांचं. कार्यक्रमाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं प्रत्येक महाराष्ट्रातील तरुण तरुणींच्या सर्वांच्याच हृदयावर ज्यानं अधिराज्य गाजवलं असा तुमचा आमचा सर्वांचा लाडका परशा अर्थात आकाश ठोसर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आकाश ठोसर यांच्यासाठी. क्या बात आहे. बेळगाव, खेड, जुन्नर आणि शिरूर तालुक्यात फक्त आणि फक्त भीमाशंकर करंडकची चर्चा. आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीसाठी आलेला आहे आपला सर्वांचा लाडका परशा अर्थात आकाश ठोसर.
महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांचा यथोचित मानसन्मान आपण सर्वांनी या ठिकाणी करावा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या लाडक्या साहेबांसाठी, कारण खऱ्या अर्थानं मंडळी गेल्या 13 वर्षापासून या ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या कलागुणांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून उभारलेले हे हक्काचं व्यासपीठ आणि त्याचे संकल्पक आदरणीय साहेब आणि साहेबांचा हा यथोचित सन्मान भीमाशंकर करंडक युवक टीमच्या वतीनं या ठिकाणी केला जातो. उपविजेता आहे आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज नारायणगाव. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज नारायणगाव यांच्यासाठी. विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन. हुतात्मा राजगुरुनगर महाविद्यालय राजगुरुनगर पुन्हा एकदा जिंकलाय भीमाशंकर करंडक युवक महोत्सव 2025. विनंती आहे पटकन खाली बसा, एक फोटो घ्यायचा आहे.